नमस्कार माय टू फॅमिली। तर म्हाडाच्या 2000 घरांसाठी 1.25 लाख अर्जदारांना आस लागून राहिलेली आहे। म्हाडाच्या 2030 घरांच्या लॉटरीला अर्जदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून 1,34,350 अर्ज प्राप्त झाले आहेत। यापैकी 1,13,811 अर्जदारांनी अद्यापपर्यंत अनामत रकमेचा भरणा करून लॉटरीतील सहभाग निश्चित केला। तर म्हाडाकडे अनामत रकमेतून 530 कोटी रुपये जमा झाले असून एका घरासाठी सरासरी 56हून अधिक अर्ज आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे, असे म्हाडाने सांगितले। तसेच कुर्ला, ओशिवरा, गोरेगाव, विक्रोळी, भुलेश्वर, दिंडोशी येथील घरांना जास्त मागणी असून भुलेश्वर विभाग वेलकर स्ट्रीट या योजनेअंतर्गत एका सदनिकेकरिता 533 अर्ज प्राप्त झाले। यापैकी 422 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला। लॉटरीचे विभाजन 3 गटांमध्ये करण्यात आले आहे। यामध्ये बांधकाम चालू असलेल्या गटांमध्ये 1327 सदनिकांचा समावेश आहे। कुर्ला या योजनेतील 14 सदनिकांकरिता एकूण 4026 अर्ज प्राप्त झाले आहेत। यापैकी 3124 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे। त्यानंतर ओशिवरा येथील योजनेतील एका सदनिकेकरिता एकूण 765 अर्ज प्राप्त झाले आहेत। यापैकी 546 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला। गोरेगाव, सिद्धार्थनगर गोरेगाव येथील 2 सदनिकांकरिता एकूण 749 अर्ज प्राप्त झाले आहेत। यापैकी 602 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे। त्यानंतर विक्रोळी कन्नमवार नगर या योजनेतील 2 सदनिकांकरिता एकूण 620 अर्ज प्राप्त झाले आहेत। यापैकी 446 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे। भुलेश्वर विभाग वेलकर स्ट्रीट या योजनेअंतर्गत एका सदनिकेकरिता 533 अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 422 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला। दिंडोशी, म्हाडातर्फे नव्याने बांधकाम चालू असलेल्या गटामध्ये शिवधाम, जुनी दिंडोशी, म्हाडा कॉलनी, मालाड या योजनेतील एका सदनिकेकरिता 419 अर्ज प्राप्त झाले। यापैकी 291 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे। तसेच जुनी दिंडोशी येथील शिवधाम कॉम्प्लेक्स, म्हाडा कॉलनी, मालाड या योजनेतील 45 सदनिकांकरिता 11,280 अर्ज प्राप्त झाले आहेत। त्यापैकी 9,519 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे। तर आता उत्पन्न गट निहाय किती अर्ज आले आहेत ते आपण पाहूया। अत्यल्प गटासाठी 359 सदनिका आहेत आणि या 359 सदनिकांकरिता 50,993 अर्ज प्राप्त झाले आहेत। त्याच्यातून 47,134 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे। अल्प उत्पन्न गट म्हणजे LIG साठी 627 सदनिकांकरिता 61,571 अर्ज प्राप्त झाले असून 48,762 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली। MIG मध्यम उत्पन्न गटाकरिता 768 सदनिका होत्या। त्याच्यामध्ये 21,461 अर्जदारांचे अर्ज आले असून 14,293 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली। उच्च उत्पन्न गट HIG साठी 276 सदनिकांकरिता 7,493 अर्ज प्राप्त झाले असून 6,454 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली। तर या अर्जाची जी छाननी आहे ती करण्यात आली असून छाननीत पात्र अपात्र ठरणाऱ्या अर्जदारांची प्रारूप यादी ही काल सायंकाळी 6 वाजता लागणार होती, जी लागली नाही, तर ती आज 27 तारखेला सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यानंतर यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अपात्र ठरलेल्या अर्जदारांना सूचना, हरकती नोंदविण्यासाठी काही कालावधी देण्यात येईल। या कालावधीत अर्जातील त्रुटी दूर करणाऱ्या आणि आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांची नव्याने पात्रता तपासत एकूण पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल।
तर ही जी अंतिम यादी आहे ती 3 ऑक्टोबर सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर 8 ऑक्टोबरला सोडत निघणार आहे आणि सोडत निघाल्याच्या नंतर अर्जदारांची जी यादी आहे ती सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच्यानंतर अनामत रकमेचा जो परतावा आहे तो 9 ऑक्टोबर सायंकाळी 6 वाजल्यापासून सुरू होईल असे संकेतस्थळावर दिलेले आहे. तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.